Good morning, all of you. Today we are going to learn the last part of this lesson, that is common ion effect. Before starting common ion effect सुरू करण्यापूर्वी आपण बघणार आहोत रिलेशनशिप बिटवीन ionic product and solubility product to predict whether the precipitation will form when two solutions are mixed. दोन सोल्युशन मिक्स केल्यानंतर प्रेसिपिटेशन होईल की नाही हे बघण्यासाठी आपण रिलेशन बघणार आहोत आयोनिक प्रॉडक्ट आणि सॉल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये. क्वेश्चन काय बघा, एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन आयोनिक प्रॉडक्ट अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट टू प्रेडिक्ट वेदर अ प्रेसिपिटेशन विल फॉर्म वेन टू सोल्युशन्स आर मिक्स्ड. दोन सोल्युशन मिक्स केल्यानंतर प्रेसिपिटेशन होईल की नाही. ओके, सो ionic product, that is IP. Ionic product of an electrolyte is defined in the same way as solubility product KSP. Solubility product आणि ionic product एकाच पद्धतीने डिफाइन केलेले आहेत. Ionic product, that is IP of an electrolyte, ionic product of an electrolyte is defined in the same way as solubility product, that is KSP. द ओनली डिफरन्स, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, सॉल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये जे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इक्लिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असतं, बरोबर आहे. आणि आयोनिक प्रॉडक्टमध्ये जे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कुठल्याही कंडिशनला घेतलेलं असतं. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. सॉल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये जे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते इक्लिब्रियम कंडिशनचं आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि आयोनिक प्रॉडक्टमध्ये जे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते कुठल्याही कंडिशनला घेतलेलं आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं. दॅट इज द डिफरन्स बिटवीन आयोनिक प्रॉडक्ट अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. परत एकदा बघा, क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन आयोनिक प्रॉडक्ट अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट टू प्रेडिक्ट वेदर अ प्रेसिपिटेशन विल फॉर्म व्हेन टू सोल्युशन्स आर मिक्स्ड. आन्सर काय बघा, ionic product of an electrolyte is defined in the same way as solubility product. The only difference is that the ionic product expression contains concentration of ions under any condition, whereas expression of solubility product, that is KSP, contains only equilibrium concentration. KSP मध्ये फक्त इक्लिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असतं आयन्सचं. इफ, पहिली कंडिशन दिली बघा, इफ आयोनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट, IP इज इक्वल टू KSP, द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. जर आयोनिक प्रॉडक्ट आणि सॉल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू इक्वल असेल तर ते सोल्युशन कसं तयार होतं, सॅच्युरेटेड. इफ IP इज इक्वल टू KSP, द सोल्युशन इज सॅच्युरेटेड अँड द सॉल्युबिलिटी इक्लिब्रियम एक्झिस्ट. सोल्युशन सॅच्युरेटेड असल्यामुळे IP इज इक्वल टू KSP असल्यामुळे सॉल्युबिलिटी इक्लिब्रियम एक्झिस्ट होतं. जर इफ IP इज ग्रेटर दॅन KSP, आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन KSP, द सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड. जर IP ची व्हॅल्यू KSP पेक्षा मोठी असेल तर सोल्युशन कसं तयार होतं, द सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड अँड हेन्स प्रेसिपिटेशन ऑफ द कंपाऊंड विल ऑकर. त्यावेळेस कंपाऊंडचं प्रेसिपिटेशन होतं. तिसरी केस काय बघा, इफ IP इज लेस दॅन KSP, इफ IP इज लेस दॅन KSP, द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड अँड प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. जर IP KSP पेक्षा लहान असेल तर सोल्युशन अनसॅच्युरेटेड होतं आणि कंपाऊंडचं प्रेसिपिटेशन होत नाही अँड प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. ओके, दीज आर द 3 कंडिशन्स. आता इथे दिलेलं आहे बघा, विच रिएजंट आर यूज टू प्रेसिपिटेट. कोणते रिएजंट यूज केले जातात प्रेसिपिटेशनसाठी. कोणाचं प्रेसिपिटेशन, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड ए, ग्रुप थर्ड बी बेसिक रॅडिकल. हे झालेलं आहे आपलं 11th स्टँडर्डला आपण इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये ग्रुप डिटेक्ट करण्यासाठी यूज केलेला आहे. ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड ए, ग्रुप थर्ड बी, ग्रुप फोर्थ, ग्रुप फिफ्थ, ग्रुप सिक्स. ग्रुप 6मध्ये अमोनियम आयन आहे, ग्रुप सेकंडमध्ये कॉपर आयन आहे, ग्रुप थर्ड एमध्ये ॲल्युमिनियम आयन आहे, Fe+2 आयन आहे, Fe+3 आहे आणि ग्रुप थर्ड बीमध्ये कोबाल्ट आहे, निकेल आहे, एक्सेट्रा. मग हे रॅडिकल्स डिटेक्ट करण्यासाठी, या रॅडिकलचं प्रेसिपिटेशन होण्यासाठी कोणते रिएजंट यूज केले जातात. विच रिएजंट्स आर यूज टू प्रेसिपिटेट
ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड ए, ग्रुप थर्ड बी बेसिक रॅडिकल तुम्हाला तर माहिती आहे. ग्रुप सेकंडसाठी बघा द रिएजंट यूज टू प्रेसिपिटेट ग्रुप सेकंड बेसिक रॅडिकल इज OS प्लस डायल्यूट HCl प्लस H2S, बरोबर आहे ना. म्हणजेच H2S गॅस प्लस डायल्यूट HCl, दॅट इज ग्रुप सेकंड बेसिक रॅडिकल्स कॅन बी डिटेक्टेड बाय युझिंग रिएजंट H2S गॅस अँड HCl डायल्यूट HCl. ग्रुप थर्ड ए साठी बघा द रिएजंट यूज टू प्रेसिपिटेट ग्रुप थर्ड ए बेसिक रॅडिकल इज अमोनियम क्लोराईड अँड अमोनियम हायड्रॉक्साईड टिल अल्कलाईन NH4Cl प्लस NH4OH टिल अल्कलाईन, बरोबर आहे ना. ग्रुप थर्ड बी डिटेक्ट करण्यासाठी रॅडिकल डिटेक्ट करण्यासाठी द रिएजंट यूज टू प्रेसिपिटेट ग्रुप थर्ड बी बेसिक रॅडिकल इज NH4Cl प्लस NH4OH टिल अल्कलाईन प्लस H2S गॅस, बरोबर आहे ना. हे 3 रिएजंट्स यूज केले जातात ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड आणि ग्रुप थर्ड बी डिटेक्ट करण्यासाठी. ओके, रॅडिकल्स डिटेक्ट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन इज कॉमन आयन इफेक्ट. सिंपल पार्ट आहे कॉमन आयन इफेक्ट. ओके, सो व्हॉट इज कॉमन आयन इफेक्ट? स्टेटमेंट शेवटी दिलेली आहे. कॉमन आयन इफेक्ट इट इज states that common ion effect states that the ionization of weak electrolyte is suppressed. Suppressed means decrease. The ionization of weak electrolyte is decreased in presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. This is known as common ion effect. त्याच्या आधी एक्सप्लेनेशन बघूया. Consider a solution of weak acid CH3COOH and its soluble ionic salt CH3COONA. काय नाव आहे CH3COONAचं? सोडियम ॲसिटेट. हा ॲसिडिक बफर आहे. आपण ॲसिडिक बफर पाहिला. मिक्सचर ऑफ CH3COOH अँड CH3COONA इट इज नोन ॲज ॲसिडिक बफर, बरोबर आहे. या दोघांना मिक्स केलं आणि सोल्युशन तयार केलं. कन्सिडर अ सोल्युशन ऑफ वीक ॲसिड CH3COOH अँड इट्स सोल्युबल आयोनिक सॉल्ट CH3COONA. आता याच्यामध्ये वीक कोण आहे? ॲसिटिक ॲसिड हा वीक आहे, कारण तो वीक ॲसिड आहे. आणि सोडियम ॲसिटेट हा सॉल्ट आहे, त्यामुळे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग ॲसिटिक ॲसिड वीक असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन पार्शियली होईल आणि सोडियम ॲसिटेट हा सॉल्ट असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होईल. मग सेकंड पॉईंट बघा. CH3COOH इज अ वीक ॲसिड डिसोसिएट स्लाइटली इन सोल्युशन. मग त्याचं डिसोसिएशन कसं होईल बघा. इथे चुकलेलं आहे, ते चुकलेलं दाखवतो मी. इथे काय चुकले बघा. इथे काय हवं आहे सांगा मला, कुठला आयन पाहिजे? CH3COOH गिव्स रिव्हर्सिबली CH3COO मायनस प्लस H प्लस पाहिजे तिथे, बरोबर आहे ना. कारण ॲसिडिक ॲसिडचं डिसोसिएशन झाल्यानंतर CH3COO मायनस आणि H प्लस, तिथे Na प्लसच्या जागेवरती काय करायचं आहे? H प्लस. सो CH3COOH इज अ वीक acid dissociates slightly in solution, CH3COOH aqueous gives reversibly CH3COO minus plus H plus, बरोबर आहे. थर्ड पॉईंट काय बघा. CH3COONA is a strong electrolyte. का? Because it is salt. CH3COONA is a strong electrolyte, dissociates almost completely in solution. मग त्याचं डिसोसिएशन काय येईल? CH3COONA gives CH3COO मायनस प्लस Na प्लस. या दोघांच्या आयोनायझेशनमध्ये कॉमन कोण आहे सांगा बरं. विच आयन इज अ कॉमन आयन? CH3COO मायनस आयन इज अ कॉमन आयन, दॅट इज ॲसिटेट आयन इज अ कॉमन आयन, बरोबर आहे. ॲसिटेट आयन हा कॉमन आयन आहे. सो बोथ द ॲसिड अँड द सॉल्ट प्रोड्युसेस CH3COO मायनस आयन इन सोल्युशन, बरोबर आहे. बोथ द ॲसिड अँड सॉल्ट produces CH3COO minus ions in solution. So CH3COONA dissociates completely. CH3COONA dissociates completely. Therefore, it provides higher concentration of CH3COO minus ion. कॉमन आयन तो आहे ना. मग तो कॉमन आयन जास्त कोणामध्ये असेल? ॲसिटेट आयनमध्ये, सोडियम ॲसिटेट आयनमध्ये. का? कारण त्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होते. सो सोडियम ॲसिटेट डिसोसिएट्स कम्प्लिटली, सो दॅट्स वाय इट प्रोव्हाइड्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन. ओके, सो अकॉर्डिंग टू ली चॅटर्लियस प्रिन्सिपल. मग आता मला सांगा, CH3COO मायनसचं आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट दोघांमध्ये ॲसिटेट आयन आहे, त्यामुळे ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आणि ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे ॲसिडिक ॲसिडची सॉल्युबिलिटी काय होते? डिसोसिएशन काय होतं? सप्रेज होतं. ॲसिडिक ॲसिडचं डिसोसिएशन सप्रेज होतं. म्हणजे सप्रेशन म्हणजे काय?
ॲसिडिक ॲसिडचं डिसोसिएशन डिक्रीज होतं आणि डिक्रीज झाल्यामुळे हा CH3COO मायनस आयन आहे ना, तो H+ बरोबर कंबाईन होतो आणि H+ बरोबर कंबाईन झाल्यानंतर ॲसिटिक ॲसिड तयार होतो. म्हणून बघा दिलं इथे ली चॅटर्लियस प्रिन्सिपल. मग ॲसिटेट आयन H+ आयन बरोबर कंबाईन झाल्यानंतर इक्लिब्रियम कुठे शिफ्ट होईल? राईटकडून लेफ्टकडे. ॲसिटिक ॲसिड तयार झाला. सो अकॉर्डिंग टू ली चॅटर्लियस प्रिन्सिपल, द ॲडिशन ऑफ According to Lee-Chatterley's principle, the addition of CH3COO minus ion from CH3COONA to the solution of CH3COOH shift dissociation equilibrium of CH3COOH to left. इक्लिब्रियम कुठे शिफ्ट होतो? लेफ्टला. ॲसिटेट आयन H+ बरोबर कंबाईन होतो आणि ॲसिटिक ॲसिड तयार होतो. म्हणजे इक्लिब्रियम कुठे शिफ्ट झाला? लेफ्टला. ओके. सो दस the reverse reaction is favored in which CH3COO minus ions combines with H+ ions to form unionized CH3COOH. Hence, dissociation of CH3COOH is suppressed due to presence of CH3COONA containing a common ion CH3COO minus. कॉमन आयन असल्यामुळे वीक इलेक्ट्रोलाइटचं सपरेशन होतं. इथे वीक इलेक्ट्रोलाइट कोण होता? ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड होता, त्यामुळे त्याचं सपरेशन होतं. जो वीक आहे त्याचं सपरेशन होतं, जो स्ट्रॉंग आहे त्याचं सपरेशन होत नाही. जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तो कॉमन आयन सप्लाय करतो, त्याच्यामुळे कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ओके, दिस इज नोन ॲज कॉमन आयन इफेक्ट. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ कॉमन आयन इफेक्ट? कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट common ion effect states that the ionization of weak electrolyte is suppressed. कोणाचं आयोनायझेशन सप्रेस होतं? वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन सप्रेस होतं, स्ट्रॉंगचं नाही. द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस. सप्रेस म्हणजे आयोनायझेशन डिक्रीज होतं आणि आयोनायझेशन डिक्रीज झाल्यामुळे कॅटायन आणि अनायन कंबाईन होतात आणि इलेक्ट्रोलाइट तयार होतो. द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड in presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये जे आयन्स असतात तेच आयन्स कॉमन असतात कोणामध्ये? वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये. परत एकदा स्टेटमेंट. कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड in presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. This is known as common ion effect. आता हा आत्ता आपण एक्झाम्पल पाहिलं तो ॲसिडिक बफरचा आहे. आता खाली एक्झाम्पल आहे बेसिक बफर. बेसिक बफरचं एक्झाम्पल काय पाहिलेलं आपण? NH4OH आणि NH4Cl. या दोघांमध्ये वीक कोण आहे? NH4OH हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक बेस आहे, त्यामुळे त्याचं आयोनायझेशन सप्रेस होईल. NH4Cl हा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे त्याचं आयोनायझेशन कम्प्लिटली होईल आणि आयोनायझेशन कम्प्लिटली झाल्यामुळे कॉमन आयन कुठला तयार होईल? NH4+. NH4+ हा कॉमन आयन तयार होईल आणि NH4+चं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे NH4+ आयन OH बरोबर कंबाईन होईल आणि OH मायनस आयन बरोबर कंबाईन झाल्यानंतर परत NH4OH तयार होईल. म्हणजेच NH4OHचं आयोनायझेशन काय होईल? सप्रेज. मग बघा इथे क्वेश्चन काय आहे? हाऊ डज द आयोनायझेशन ऑफ NH4OH सप्रेज by the addition of NH4Cl to the solution of NH4OH. How does the ionization of NH4OH suppress by the addition of NH4Cl to the solution of NH4OH? सिंपल आहे आन्सर. बघा तेच वरचं जे वापरलं तेच आहे. NH4OH इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. पहिलं एक्सप्रेशन अँड स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. जर ॲसिडिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेटचं विचारलं नाही तर तुम्हाला NH4Cl आणि NH4OHचं विचारतील. पण पहिला क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन फक्त वाचा, विचारणार नाहीत. सो NH4OH इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. इट डिसोसिएट्स टू अ स्मॉल एक्सटेंट. NH4OH हा वीक असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन पार्शियली होईल. काय होईल? NH4OH गिव्ज रिव्हर्सिबली NH4++ OH मायनस. काय दिले तिथे? पार्शियल दिलेले बघा ब्रॅकेटमध्ये. पार्शियल म्हणजे त्याचं डिसोसिएशन कमी झालं. दुसरा पॉईंट, NH4Cl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इट डिसोसिएट्स कम्प्लिटली. तो स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन कम्प्लीट होईल. कसं? पार्शियली डिसोसिएशन रिव्हर्सिबलने दाखवतात आणि कम्प्लीट डिसोसिएशन इरिव्हर्सिबल ॲरोने दाखवतात. बरोबर आहे ना? सो NH4Cl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इट डिसोसिएट्स कम्प्लिटली. काय होईल? NH4Cl गिव्ज NH4++ Cl मायनस. कॉमन आयन कोण आला? NH4+, कॉमन आयन आला. बोथ NH4OH and NH4Cl contains NH4+ आयन्स. दोघांमध्ये अमोनियम आयन हा कॉमन आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4+ आयन्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस.
ड्यू टू कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ NH4Cl. NH4Clचं कम्प्लीट डिसोसिएशन झाल्यामुळे NH4OH मध्ये सुद्धा NH4 प्लस आयन आहे आणि NH4Cl मध्ये सुद्धा NH4 प्लस आयन आहे. पण जास्त आयन कुणी सप्लाय केले? NH4Clने, अमोनियम क्लोराईडने जास्त आयन्स, NH4 प्लस आयन जास्त सप्लाय केले. ओके, सो नेक्स्ट, अकॉर्डिंग टू ली चॅटरलेस प्रिन्सिपल. मग आता ली चॅटरलेस प्रिन्सिपलने इक्लिब्रियम कुठे शिफ्ट होईल? फ्रॉम राईट टू लेफ्ट. अकॉर्डिंग टू ली चॅटरलेस प्रिन्सिपल, द ॲडिशन ऑफ NH4 प्लस आयन्स फ्रॉम NH4Cl, NH4 प्लस आयन ॲड करतोय. कोणामधले NH4 प्लस आयन ॲड करतोय? NH4Cl मधले NH4 प्लस आयन ॲड करतोय. कशामध्ये? अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये. बरोबर आहे. सो द ॲडिशन ऑफ NH4 प्लस आयन्स फ्रॉम NH4Cl टू द सोल्युशन ऑफ NH4OH शिफ्ट द डिसोसिएशन इक्लिब्रियम ऑफ NH4OH from right to left. Thus, NH4 plus ions combines with OH minus ions to produce unionized NH4OH molecule. So therefore, the ionization of NH4OH is suppressed. याचा अर्थ काय? NH4 इक्लिब्रियम राईट कडून लेफ्टला गेला, म्हणजेच द आयोनायझेशन ऑफ NH4OH इज सप्रेस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ NH4Cl विच कंटेन्स अ कॉमन NH4 प्लस आयन्स. ओके, दॅट इज द कॉमन आयन इफेक्ट. बेसिक बफर सोल्युशनचं एक्झाम्पल आहे. आता इथे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोलाइट दिले बघा. काय क्वेश्चन आहे? solubility of a sparingly soluble salt. Solubility of a sparingly soluble salt get affected in presence of soluble salt. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची सॉल्युबिलिटी अफेक्ट होते. कशामुळे? प्रेझेन्स ऑफ सोल्युबल सॉल्ट हॅव्हिंग वन कॉमन आयन. एक्सप्लेन. परत क्वेश्चन बघा. solubility of sparingly soluble salt get affected in presence of a soluble salt having one common ion. Explain. आता इथे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl आहे आणि सोल्युबल सॉल्ट घेतलाय AgNO3 सिल्वर नायट्रेट. मग बघा एक्सप्लेनेशन. कन्सिडर द सोल्युबिलिटी इक्लिब्रियम ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl. AgCl gives Ag plus plus Cl minus. The solubility product of AgCl is KSP is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus. बरोबर आहे. Suppose AgNO3 is added to the saturated solution of AgCl. AgNO3 ला ॲड केलं कशामध्ये? AgClच्या सोल्युशनमध्ये. द सॉल्ट AgNO3 being strong, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे it dissociates completely in the solution. AgNO3 is a strong electrolyte. It dissociates completely in the solution and produces AgNO3 gives Ag plus plus NO3 minus. बरोबर आहे. AgNO3 gives irreversibly dissociation AgNO3 on dissociation produces Ag plus plus NO3 minus. So the dissociation of AgCl and AgNO3 produces a common ion. कुठला common ion तयार होते? Ag plus ion. The dissociation of AgCl and AgNO3 produces a common ion Ag plus. The concentration of Ag plus ions in the solution increases. त्यामुळे Ag plusचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये इन्क्रीज होईल ड्यू टू द कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ AgNO3. का? कोणामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढलं? AgNO3चं कम्प्लीट डिसोसिएशन झाल्यामुळे Agचे आयन जास्त वाढले. ओके, ड्यू टू द कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ AgNO3. सो अकॉर्डिंग टू ली चॅटरलेस प्रिन्सिपल, त्यामुळे काय होईल? AgClचं डिसोसिएशन सप्रेस होईल. अकॉर्डिंग टू ली चॅटरलेस प्रिन्सिपल, द ॲडिशन ऑफ Ag प्लस आयन्स फ्रॉम AgNO3 टू द सोल्युशन ऑफ AgCl शिफ्ट द सोल्युबिलिटी इक्लिब्रियम of AgCl from right to left. However, the value of KSP remains the same. पण इक्लिब्रियम राईट कडून लेफ्ट आला त्यामुळे KSP चेंज होणार नाही. का? कारण KSP हा कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणतात सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. KSP हा कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. सो however, the value of KSP remains the same. Thus, the solubility of a sparingly soluble salt the solubility of a sparingly soluble salt decreases with the presence of common ion in solution. Sparingly soluble salt ची solubility काय होते? Decrease होते with the presence of common ion in the solution. And last question of this lesson, तो क्वेश्चन फक्त विचारलाय डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? हे फक्त माहिती लक्षात ठेवायची आहे. हार्डनेस, पाण्याचा हार्डनेस कमी करण्यासाठी कॉमन आयन इफेक्ट यूज करतात. हार्डनेस म्हणजे काय? हार्ड वॉटरमध्ये काय असतात? कॅल्शियम आयन्स असतात. मग ते कॅल्शियम आयन्स रिमूव्ह करण्यासाठी त्या हार्ड वॉटरमध्ये
चुन्याची निवळे ॲड करतात, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, लाईम ॲड करतात आणि लाईम ॲड केल्यामुळे लाईम कंटेनिंग कॉमन आयन Ca+2, लाईम कंटेनिंग कॉमन आयन Ca+2. मग लाईममध्ये जो CaOH ट्वाइस इट इज नोन ॲज कॅल्शियम हायड्रॉक्साईड, दॅट इज लाईम. मग हा लाईममधला हायड्रॉक्साईड आयन जो आहे तो हार्ड वॉटरमधल्या हायड्रोकार्बोनेट आयनमधला जो हायड्रोजन आहे त्याच्याबरोबर कंबाईन होतो आणि कंबाईन झाल्यानंतर कार्बोनेट आयन तयार होतात आणि त्या कार्बोनेट आयनची रिॲक्शन कॅल्शियम आयन बरोबर होते आणि कॅल्शियम आयन बरोबर झाल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो आणि त्या कॅल्शियम कार्बोनेटची सॉल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू खूपच कमी असते. आणि बिकॉज ऑफ ionic product, value of ionic product is greater than KSP, that's why the solution becomes supersaturated and the precipitation of CaCO3 occurs. कॅल्शियम कार्बोनेटचं प्रेसिपिटेट तयार होतो आणि प्रेसिपिटेट तयार झाल्यानंतर त्याला रिमूव्ह केलं जातं आणि रिमूव्ह केल्यानंतर पाण्याचा हार्डनेस कमी होतो. बघा मी आता हे साध्या लँग्वेजमध्ये सांगितले, मग इथे एक्झॅक्टली काय दिले बघा. द हार्डनेस ऑफ वॉटर डू यू नो एनरिच युअर नॉलेज, असा क्वेश्चन आहे. विचारणार नाहीत. आत्तापर्यंत वरचा पार्ट हा झाला ना सॉल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली, तो सुद्धा विचारणार नाहीत, हा सुद्धा नाही, फक्त वाचा. द हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ Ca+2 आयन्स. पाण्याचा हार्डनेस कशामुळे येतो? कॅल्शियम आयनमुळे. द हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ Ca+2 आयन्स. द Ca+2 आयन्स फ्रॉम हार्ड वॉटर कॅन बी रिमूव्ड. मग तो रिमूव्ह कसा करतात हार्ड वॉटरमधला Ca+2? बाय ॲडिंग मोर Ca+2 आयन्स. आणखीन Ca+2 म्हणजे कॉमन आयन. Ca+2 आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर पुढे काय होतं सांगतो बघा. द Ca+2 आयन्स फ्रॉम हार्ड वॉटर can be removed by adding more Ca+2 ions in the form of lime. आणखीन Ca+2 कुठल्या स्वरूपात ऍड करायचे? लाईम, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऍड करायचं. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन हार्ड वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर काय होतं बघा. द Ca+2 ions, सेकंड पॉईंट, द Ca+2 ions फ्रॉम हार्ड वॉटर can be removed by adding more Ca+2 ions in the form of lime, CaOH form to the hard water. लाईमला ॲड करायचं हार्ड वॉटरमध्ये, मग काय होतं? द OH मायनस आयन्स, CaOH ट्वाइसमध्ये OH मायनस आहे ना, द OH मायनस आयन्स ऑफ लाईम रिॲक्ट्स विथ हार्ड वॉटरमध्ये हे आयन्स असतात बघा, HCO3 मायनस. मग हा जो OH मायनस आयन आहे लाईम वॉटरमधला, सो OH मायनस आयन्स ऑफ लाईम रिॲक्ट्स विथ HCO3 मायनस आयन्स प्रेझेंट इन द हार्ड वॉटर टू फॉर्म CO3-2 आयन्स. मग बघा रिॲक्शन दिलेली आहे. OH मायनस प्लस HCO3 मायनस गिव्ज CO3-2 प्लस H2O. बरोबर आहे. आता हा जो CO3-2 आयन आहे तो Ca+2 आयन बरोबर कंबाईन होतो आणि काय होतो? CaCO3 तयार होतो. हा जो तयार झाला ना, हा जो तयार झालेला आहे इकडे दिसतोय का CO3-2, हा CO3-2 कसा तयार झाला? हार्ड वॉटरमध्ये HCO3 जो आहे इथे हार्ड वॉटरमध्ये HCO3 आहे ना, तो HCO3 मायनस आयन हा CaOH ट्वाइस मधला OH जो आहे तो OH या HCO3 आयन बरोबर कंबाईन होतो आणि कंबाईन झाल्यानंतर CO3-2 आयन तयार होतं आणि पाणी निघून जातं. बरोबर आहे का? पाणी निघून गेलं. आता हा CO3-2 आयन आहे तो कोणाबरोबर कंबाईन होतो? या कॅल्शियम बरोबर. आणि कॅल्शियम बरोबर कंबाईन झाल्यानंतर तयार काय होतो? इथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो. कोण तयार होतो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, सॉरी इथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झाला. मग ह्या कॅल्शियम कार्बोनेट हायड्रॉक्साईड नाही, हा OH मायनस आयन्स या HCO3 आयन बरोबर कंबाईन होतो. CO3-2 आयन तयार झाला आणि H2 निघून गेला. बरोबर आहे का? H2 निघून गेला. सॉरी, हा का जात नाही, एक मिनटं, मी परत घेतो इथे. आता बघा इथे, एक मिनटं, हा बघा इथे हा जो CO3- आयन आहे तो CO3- आयन कोणाबरोबर कंबाईन होतो? कॅल्शियम. ह्याच्याबरोबर कंबाईन झाल्यानंतर कोण तयार झाला? CaCO3 तयार झाला. बरोबर आहे. मग या CaCO3ची सॉल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू कशी असते? लो. द सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ CaCO3 इज व्हेरी लो. सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज व्हेरी लो. किती व्हॅल्यू आहे? KSP इज इक्वल टू 4.5 × 10⁻⁹. when lime is added, जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडला हार्ड वॉटरमध्ये ॲड केलं तर त्यावेळेस काय असतं? when lime is added
आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सॉलिबिलिटी प्रोडक्ट. ज्यावेळेस लाईमला हार्ड वॉटरमध्ये ॲड केलं तर त्यावेळेस आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू सॉलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा जास्त असते. वेन लाईम इज ॲडेड, IP is greater than KSP, which results in the precipitation of CaCO3 and thereby removal of hardness. त्यामुळे हा कॅल्शियम कार्बोनेट निघून जातो आणि कॅल्शियम कार्बोनेटचा प्रेसिपिटेट तयार होतो आणि हार्ड वॉटरमधून कॅल्शियम निघून जातो. दिस इज द लास्ट पार्ट. ओके, आता या पद्धतीने इथे लेसन संपलेला आहे. थँक्यू.